ज्यावेळी रुग्ण आपल्याकडे येतील त्यावेळी त्याला आपण दवाखान्यात आलोय की खाजगी दवाखान्यात आलोय असा एक प्रश्न पडावा, अशा पद्धतीचं काम आपण करायचं ठरलेलं आहे. आपलं पहिलंच कामच असं आहे की माता आणि बालक आरोग्य, त्यांची सुरक्षा किंवा त्यांचा मृत्यूदर कमी करणं. असा एक ठपका आहे की आपल्या आरोग्य सेवा याच्यातल्या सरकारी शासनाच्या म्हणजे त्या गचाळ वगैरे ही आम्ही एक त्याची ओळख पुसण्याचा एक प्रयत्न करतोय. जर एखादं लसीकरण झालं नाही असं वाटलं तर आशा तिच्या दारात जाऊन सांगते की तुमच्या बाळाचं लसीकरण राहिलंय, तुम्ही या उद्या लसीकरण. हे इतक्या चांगल्या पद्धतीने आरोग्य सेवा अगदी तळागाळातून काम करत. आपल्या फील्ड वर्क मध्ये सुद्धा सगळ्या आपल्या इंजिनियर्सना, डेप्युटी इंजिनियर सांगितले की तुमच्या तिथं जास्तीत जास्त भेटी झाल्या पाहिजेत, ते चांगल्या पद्धतीचं काम झालं पाहिजे, दर्जाच्या बाबतीत कसलंही कॉम्प्रोमाइज चालणार नाही. त्यामुळे मला वाटतं की हे टेबल्स कमी करणं हे पहिल्या महिन्यात मी केलेलं काम. मला माझ्या कार्यकर्त्यांशी बोलावं लागतं कारण कार्यकर्ते होते आणि त्यांनी मतदान केले म्हणून मी इथपर्यंत आलेले. Welcome to D.Y. Patil College of Engineering and Technology, a trusted destination for engineering, education, and transformative learning. Established in 1984, the Institute has been shaping engineers through quality technical education, building a proud legacy of achievement and trust. Today, it stands as one of the premier institutions in the country, recognized for its commitment to innovation, impactful research, and a tradition of academic excellence. D.Y. Patil College of Engineering and Technology, building engineers for the real world. नमस्कार, माझा महाराष्ट्र न्यूजच्या माझं विजन या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. राजकारणाचा मोठा अनुभव नसला तरी माहेर आणि सासरकडून मिळालेला हा वारसा पुढे नेण्याचा, तसेच समाजकारणाची आवड असण्याचं त्यांचा हा मानस आहे. आणि तसंच समाजकार्यात अनेक वेगवेगळ्या कामं करून त्यांना त्याचा विकास करायचा आहे. अशा जिल्हा परिषद बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती सारिका नांदेकर मॅडम आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. तर मला पहिल्यांदा तुम्हाला हे विचारायचंय की पहिल्याच प्रयत्नात तुम्ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलात आणि त्यानंतर लगेचच तुमची बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती म्हणून निवड झाली, याबद्दल काय सांगाल? अगदीच माझा हे पहिलीच निवडणूक आणि मी पहिल्याच प्रयत्नात लोकांनी माझ्यावरती विश्वास दाखवला, त्यांनी मला निवडून दिलं. आणि म्हणजे मला म्हणायचंय की जरी माझी पहिली वेळ असली तरी तुम्ही मगाशी म्हटलात तसंच माझं सासर माझं माहेर यामध्ये राजकीय जे वातावरण आहे त्यामुळे आजपर्यंत मी बघत आलेले की हे जे राजकारणातून समाजकारण कसं करायचं, लोकांसाठी कसं काम करायचं, त्यामुळं त्याचा जरी मला स्वतः जरी पदाचा अनुभव नसला तरी ह्या राजकारणाचा 100% अनुभव होता. मग आता तुम्हाला दोन्ही बाजून म्हणजे माहेरकडून पण आणि सासरकडून पण हा राजकीय वारसा लाभलेला आहे. मग या वारशाचा तुमच्या प्रत्यक्षात राजकारणावर किंवा समाजकारणावर कसा प्रभाव पडतो? माझा जन्म ज्या घरामध्ये झाला म्हणजे माझं माहेर, जे मी लहानपणापासून बघत आले की त्याने समाजकारण म्हणजे आपण हे राजकारण करतो, हे आपण पद भोगतो, हे लोकांसाठीच करायचं असतं. मी लहान असताना बघायची, मी खेळताना माझ्या कानावर पडायचं की लोक येत आहेत, माझ्या वडिलांना त्यांच्या अडचणी सांगतायत आणि वडील त्याच्यातून त्यांना मार्ग कसा काढून द्यायचा की म्हणजे त्या आम्हाला नेहमी म्हणायचे की लोक येतात आपल्याकडं त्यावेळी त्या अडचणी घेऊन येतात आणि आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं त्यांच्यासाठी आपण करायचं. हेच म्हणजे बाळकडू आम्हाला मिळालं. योगायोगाने माझं लग्न ज्या घरामध्ये झालं तो सुद्धा राजकीय वारसा असणार. म्हणजे माझे वडील होते ते जिल्हा परिषद सदस्य होते किंवा त्यांनी वेगवेगळ्या सहकारी संस्थांची पदं भोगलेली होती, म्हणजे त्या पदावरती ते होते. माझी आई पंचायत समितीची सभापती होती, माझा भाऊ जिल्हा परिषदला होता, तोही सहकारी संस्थांमध्ये वेगळ्या वेगळ्या पदांवरती आहे. इकडे मी आले, माझे सासरे जे तेही जिल्हा परिषदला होते, त्यांनी 10-15 वर्ष जिल्हा परिषदच्या सत्तेवरती होते, तेव्हा ते बिद्री सहकारी साखर कारखाना याचे 25 वर्ष ते संचालक होते. नंतर माझे पती ते आमच्या भुदरगड पंचायत समितीचे सभापती झाले. म्हणजे या दृष्टीनं आपण आपला राजकीय वारसा हा मला दोन्हीकडून लाभला. त्यामुळे त्या लोकांच्या काम करण्याची पद्धत किंवा आपण ह्या राजकारणातून समाजकारण करून लोकांसाठी कसं काम करू शकतो हे मी बघत आले आणि हा अनुभव फार मोठा असतो. तुमच्या या संपूर्ण राजकीय प्रवासात किंवा या सभापती पर्यंतच्या या टप्प्यात सर्वात कोणाचं मोलाचं योगदान तुम्हाला लाभलेलं आहे? कोणाचंही एकाचं नाव नाही घेऊ शकत कारण इतकी लोक माझ्या पाठीशी आहेत. म्हणजे अगदी माझे आई वडील असतील, माझे माहेरची लोक असतील, माझे सासरे, माझ्या सासूबाई, म्हणजे माझे सासरे सासूबाई यांनी तरी जणू काय
अन्नदान हे श्रेष्ठ दान असं समजून जो कुणी आपल्या दारात आला किंवा आपल्या घरी आला त्याचा आनंदानं पाहुणचार करणं, त्याला पोटभर खायला घालणं म्हणजे ही त्यांचा आवडीचा छंद आपण म्हणू शकतो. म्हणजे आजपर्यंत मी आता माझ्या सासरच्या माझ्या मतदारसंघात कुठेही गेले तरी मला एक वाक्य आवर्जून ऐकायला मिळतं की ताईंच्या हातचं मी खाल्लंय. ताई म्हणजे माझ्या सासूबाईंना ताई म्हणायचे सगळे. त्या जाऊन आज 15 वर्ष झाली, पण लोकांच्या मनातल्या त्यांच्या आठवणी तशाच ताज्या आहेत. आणि त्यामुळं मला असं वाटतं की आपण ज्यावेळी लोकांसाठी काहीतरी चांगलं करत असतो त्यावेळी त्याच्याही पेक्षा जास्त चांगलं आपल्या बरोबर लोक वागत असतात. त्यामुळे हाच राजकीय वारसा, हेच संस्कार घेऊन मी तशी चालत आलेली. त्यामुळे एकाच कुणाचं नाव नाही मी घेऊ शकत. खूप सगळी लोक माझ्या पाठीशी आहेत. म्हणजे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला माहेरच्यांकडून तर तेवढा सपोर्ट मिळालाय, सासरच्यांकडून अगदी पण अगदी तेवढा सपोर्ट मिळालेला आहे. मग या सपोर्टवरच तुम्ही आता या बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती म्हणून तुम्ही हो. कामावर आहात. पण आरोग्य विभागात असे कोणते बदल तुम्ही केलेले आहेत जेणेकरून त्याचं कौतुक झालेलं आहे आणि रुग्णांना पण त्याची योग्य ती सेवा मिळते? नाही, कसं होतं ज्यावेळी मी हा पदभार घेतला आणि माझी सुरुवात काय केली तर मी म्हटलं की पहिल्यांदा आपण पीएससीना आणि उपकेंद्रांना भेट देऊ. कारण ज्यावेळी आपण फील्ड वर्क करू त्याच वेळी आपल्याला कळणार आहे की नेमकं चाललं काय. मी या केबिन मध्ये बसल्यानंतर मला जे एमओ येऊन सांगतील, टीएचओ सांगतील, डीएचओ सांगतील त्याच्यावर विश्वास ठेवून मी काम करू शकत नाही. मी लोकांच्यात गेले, पीएससीत गेले, तिथली परिस्थिती बघितली. मी महिला असल्यामुळे महिला अगदी मनमोकळेपणाने माझ्याबरोबर गप्पा मारायच्या. मग त्यांनी मला अडचणी सांगितल्या की बाबा आम्हाला असं होतंय, तसं अडचण आहे किंवा आम्हाला गरम पाण्याची सोय नाहीये. मग त्याच्यासाठी आता आमचं चालू आहे की महिलांना आंघोळीसाठी गरम पाण्यासाठी सोलरची आपण सोय करू, त्यांना पिण्याच्या गरम पाण्याची सोय करू. किंवा ज्यावेळी एक असा एक ठपका आहे की आपल्या आरोग्य सेवा याच्यातल्या सरकारी शासनाच्या म्हणजे त्या गचाळ वगैरे ही आम्ही एक त्याची ओळख पुसण्याचा एक प्रयत्न करतोय आणि तिथल्या स्वच्छतेवरती आम्ही भर देत आहोत. किंवा ते चांगल्या पद्धतीचं आताच आम्हाला आंबेडकर साहेबांनी सांगितलं की तुम्ही बारामतीच्या पीएससी बघून या. मग त्या पद्धतीनं आमची टीम आम्ही बारामतीला गेलो. इतक्या सुंदर तिथल्या पीएससी म्हणजे ज्या जुन्या आहेत त्याच स्ट्रक्चर ठेवून त्यांनी त्या पद्धतीनं त्यामध्ये ज्या पद्धतीनं नवीन सगळं केले तो आता फॉर्म्युला आपण आपल्या इकडे राबवायचंय. ज्या नवीन आहेत त्या ठीक आहे, ज्या जुन्या आहेत त्यांना आपण मॉड्युलर कसं करता येणार आहे. आणि ज्यावेळी रुग्ण आपल्याकडे येतील त्यावेळी त्याला आपण सरकारी दवाखान्यात आलोय की खाजगी दवाखान्यात आलोय असा एक प्रश्न पडावा अशा पद्धतीचं काम आपण करायचं ठरलेलं आहे. त्यात आम्हाला असं लोकांनी सांगितलं की यमओ आम्हाला भेटत नाहीत वेळेवर, ते यमओ येत नाहीत. यमओची वेळ कशी असते 9 ते 4 त्यांनी रुग्णांना ते ओपीडी घ्यायची असते. पण तसं घडत नाही असं लक्षात आल्यानंतर मग आम्ही बायोमेट्रिक हजेरी घ्यायला चालू केली. म्हणजे त्यामुळे यमओ कंपल्सरी तिथं वेळेत हजर व्हायला लागली. लोकांना आम्ही सांगितलं की त्यांना ज्या काही आपल्या ज्या सरकारी योजना आहेत आपल्या आरोग्याच्या त्या बऱ्याच लोकांना माहिती नाही असं कळालं. तर त्या पद्धतीचे चार्ट आम्ही पूर्ण पीएससी मध्ये लावायला सांगितलं की जेणेकरून लोक बसल्या बसल्या ते वाचतील आणि त्यांना ते कळेल की बाबा हे आहे, इथं आपल्या इथं मिळू शकतंय तर आम्ही ह्या योजना घेऊ शकतोय. अशा पद्धतीने जे आपली औषधाचा जो विभाग आहे त्यांना कंपल्सरी आम्ही अपडेट केलेला आहे की जेणेकरून ज्या पद्धतीनं मागणी असेल त्या पद्धतीनं त्यांना औषधाचा पुरवठा चालू आहे. त्यामुळे औषधाची कमी झालेली आहे. आणि दुसरी एक आंबेडकर साहेबांनी खूप चांगली योजना आली की आपल्या ई संजीवनी त्यामधून काय होतं की एखादा पेशंट माझ्याजवळ आला, मग त्याला गंभीर आजार आहे ज्याचा इलाज इथं यमो करू शकत नाहीत, पण तो एखाद्या आपल्या जो आरोग्याविषयक म्हणजे आता समजा की त्याला ब्रेनचा काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा असं जे स्पेशालिस्ट आहेत त्यांना डायरेक्ट त्यांना फोन नंबर आम्ही दिले गेलेले आहेत. ते त्यांना डायरेक्ट फोन करू शकतात. त्या पेशंटची त्यांना माहिती सांगून तिकडून औषध त्यांना विचारून देऊ शकतात. आणि जर गंभीर वाटलं तर त्यांना चांगल्या पद्धतीनं रेफर दुसऱ्या दवाखान्यात करून तुम्ही इथं जावा, तुमची सगळी सोय. म्हणजे त्या पेशंटला प्राथमिक स्तरावरतीच आम्ही चांगल्या पद्धतीची व्यवस्था देऊन त्याचं आरोग्य आम्ही सांभाळू शकतो. म्हणजे एकूणच जरी तिथं उपचार जरी झाले नाही कुठे उपचार होणार याची माहिती सुलभ माहिती तुम्ही तिथं आणि आमच्याकडे होत नाही बाबा एवढं म्हणून सोडलेलं नाहीये. आमच्याकडे होत नाही तर तुम्ही इथं गेल्यानंतर तुम्हाला मिळेल, या दवाखान्यात जावा. अशा पद्धतीनं लोकांना चांगल्या पद्धतीची एक आरोग्य सेवा, एक सक्षम आरोग्य सेवा देण्याचा एक आम्ही प्रयत्न करत आहोत. आता आपण बघितलं तर जिल्ह्यातील अनेक ग्रामीण रुग्णालय जर बघितलं तर कर्मचाऱ्यांची कमतरता ही भासते. मग त्यामुळे काय होतं की रुग्णांना वेळेवर उपचार म्हणा काय म्हणा, पण ही तूट भरून काढण्यासाठी तुमचे काय प्रयत्न असणार? अगदी म्हणजे जसं जर मनुष्यबळ असेल तरच एक चांगल्या पद्धतीचं काम आपल्याकडून होऊ शकतं. कारण ज्यावेळी मी यमोना सांगते तिथं जाऊन सांगते की तुम्ही काम करा, त्यावेळी त्यांच्या हाताखाली मनुष्यबळ नसेल तर नक्कीच त्यांच्याकडून अपेक्षित काम होणार नाहीये. मग त्याच्यासाठी सुद्धा आम्ही आरोग्य मंत्र्यांच्याकडे ती माहिती दिलेली आहे. आणि येत्या 15 ऑगस्टला आपली बऱ्यापैकी ही रिक्त पदं भरण्याचं काम होणार आहे. आता आपण बघतो की अनेक जणांचा असा समज असतो की सरकारी दवाखान्यात योग्य उपचार मिळत नाही.
कारण योग्य कर्मचारी म्हणा किंवा योग्य डॉक्टर्स तिथं उपलब्ध नसतात. त्यामुळं हा गैरसमज तुम्ही मोडून काढण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात? अगदी आता मी सांगितलं, कारण कसं आहे, ज्यावेळी आम्ही आलो आणि ज्यावेळी आम्ही स्वतः जाऊन भेटायला लागलो त्यावेळी सगळी सिस्टीम आता चार्ज व्हायला लागली आणि बाबा हे येत आहेत किंवा आमच्या जे रुग्ण कल्याण समिती आहेत म्हणजे RKS म्हणतो आपण त्याला, ते रुग्ण कल्याण समितीमध्ये काय आहे की तिथं आपला जिल्हा परिषद सदस्य असतो, तिथले सगळे आपण आजूबाजूचे त्यांना सूचना कशा दिल्या की प्रत्येक गावातला एक सक्रिय असा नागरिक तुम्ही घ्या की तो त्यामध्ये भाग घेईल आणि अशी एक कमिटी तयार करण्यात आलेली. त्यांचा महिन्यातून एकदा मिटिंग होते. त्या मिटिंगमध्ये त्या पूर्ण दवाखान्याचा आपल्याला पूर्ण लेखाजोखा बघितला जातो, रुग्णांची संख्या बघितली जाते, त्यांना आम्ही नंबर्स द्यायला सांगितलेले. त्या त्या मिटिंगला आपल्या सगळ्या आशा सेविका असतात आणि या सगळ्यामुळं हे आपलं त्या गावातला नागरिक तिथं जाऊन प्रश्न विचारायला लागल्यामुळं आपोआपच त्या सगळ्या सिस्टीम मध्ये एक सुधार आलेला आहे आणि चांगलं म्हणजे आम्हाला आता गेल्यानंतर लोकांकडून कळतं की बाबा पहिल्यापेक्षा खूप सुधारले. म्हणजे हेच आम्हाला हवंय आणि त्याची सुरुवात कुठेतरी झाली असं आम्हाला वाटतं. आता सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स म्हणायला गेलं तर आपल्याला माता आणि बालकांनाच येतात. मग माता आणि बाल आरोग्य सुधारण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत म्हणजे आता या विभागामार्फत कोणत्या खास योजना राबवल्या जात आहेत का? अगदी म्हणजे आपलं पहिलंच कामच असं आहे की माता आणि बालक आरोग्य त्यांची सुरक्षा किंवा त्यांचा मृत्यूदर कमी करणं आणि याच्यासाठी बरंच काम चालू आहे. ज्यावेळी ती महिला गरोदर राहते अगदी तिच्या 4थ्या आठवड्यापासून तिची नोंदणी झाल्यापासून आशांना आमची पूर्ण वॉर्निंग आहे की तुम्ही कसं आशांचं काम कसं असतं की रोज त्या आपलं 1 महिन्यातून एकदा जाणं, त्या महिलेची पिरियड्स आलेत का नाही बघणं किंवा का थांबलेत बघणं, मग जर ती प्रेग्नेंट आहे तर 12 आठवड्याच्या आधी तिची नोंदणी करणं, त्याच्यानंतर तिला लागणारा औषध पुरवठा असेल, तिला लागणारं लसीकरण असेल, तिला लागणारा आहार असेल, या सगळ्या गोष्टी दिल्या. म्हणजे जननी सुरक्षा योजना आपण करतो, मातृवंदना आपलं त्यामध्ये की जेणेकरून महिलांच्या नावावरती ते त्यांच्या खात्यावरती पैसे आपण पाठवतो की जेणेकरून त्यांना एक चांगल्या पद्धतीचा आहार घेता यावा. त्याच्यानंतर आपली 102 ची एक यंत्रणा, 102 अतिशय चांगली ती यंत्रणा की जेणेकरून ज्या महिलांना गाड्या नाहीयेत ते त्या दवाखान्यापर्यंत पोहोचू शकत नाही, तर 102 असं आहे की ती महिला गरोदर राहिल्यापासून तिचं बाळंतपण झाल्यापासून ते बाळ 1 वर्षाचं होईपर्यंत तिला लागेल त्यावेळी आपल्या सरकारी दवाखान्यात येण्यासाठी 102 गाडी आपण तिच्या दारात पाठवतो आणि तिला घेऊन ती गाडी दवाखान्यात येते, परत ती तिला घरी सोडते. म्हणजे इतकी सगळी आपल्या सुविधा आहेत. बऱ्याच लोकांना त्या माहिती नव्हत्या, आता आमच्या आल्यापासून तर सगळ्यात जास्त त्याचा वापर चालू आहे आणि अशा पद्धतीने म्हणजे एक चांगल्या पद्धतीचं महिलेचं आरोग्य राहील. तिला वेळोवेळी आणि जर असं आपल्याला वाटलं की ही अति जोखमीची माता आहे तर आपण तिला रेफर करतो, तिला मग प्रसूतीसाठी आपण ग्रामीण रुग्णालयात पाठवतो किंवा आपण CPR ला पाठवतो. ही सगळी सुद्धा म्हणजे अगदी ती CPR ला शेवटी जाऊपर्यंत आशा तिच्या बरोबर असते. म्हणजे इतकी अगदी घरातल्यासारखी काळजी या महिलांची घेतली जाते आणि त्यामुळे हे आणि आपल्या बालकांचा जो लसीकरण आहे अतिशय चांगल्या पद्धतीने केलं जातं. त्या आठवड्याचं प्रत्येक गावाचं त्या PSCच्या अंडर असतील ते त्या महिन्यातला एक दिवस ठरवलेला असतो. त्यांचं लसीकरण इतक्या चांगल्या पद्धतीने केलं जातं. जर एखादं लसीकरण झालं नाही असं वाटलं तर आशा तिच्या दारात जाऊन सांगते की तुमच्या बाळाचं लसीकरण राहिलंय, तुम्ही या उद्या लसीकरण. हे इतक्या चांगल्या पद्धतीने आरोग्य सेवा अगदी तळागाळातून काम करत आहे. म्हणजे आरोग्य सेवेतील डॉक्टरांबरोबर आशा वर्कर्सचं पण खूप कौतुक केलं खूप पाहिजे. खूप केलं पाहिजे. आता तुम्ही आरोग्य म्हणून एक दृष्टीनं काम करतच आहात, पण आरोग्याबरोबर तुम्ही बांधकाम क्षेत्रातही काम करताय. मग बांधकाम विभागाची जबाबदारी हातात घेतल्यानंतर तुम्ही असे कोणते आमूलाग्र त्यामध्ये बदल केलेले आहेत का, म्हणजे जेणेकरून या विभागाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला असेल लोकांचा? अगदी कसं व्हायचं, बरेच कॉन्ट्रॅक्टर्सचं मी कसं ऐकलं की मी ज्यावेळी त्यांना म्हटलं की तुमच्या कामात म्हणजे दर्जा तुम्ही राखला पाहिजे किंवा काय, त्यावेळी कॉन्ट्रॅक्टरनी मला काय सांगितलं की मॅडम आम्ही PWD ला 10 टेबलमध्ये आमचं बिल निघतंय, आम्हाला इथं 32 टेबल फिरायला लागतात, मग ते 32 टेबल फिरता फिरता आमचा वेळ इकडच जातो आणि मग आमच्या कामाचा त्या दर्जात सगळ्या होतं आणि तो सगळा आमचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यावरती पहिल्यांदा आम्ही पहिल्याच महिन्यामध्ये आम्ही ती मीटिंग घेतली, त्या पद्धतीने कशा आपल्याला टेबल कमी करता येईल. त्या 32 मधले आम्ही 11 टेबल कमी केले, ते 21 वरती आणले आणि अजूनही आमचं आहे की ते टेबल कमी करून 10 वर कसे आणता येईल की जेणेकरून ही बिलाची प्रक्रिया 10 टेबलमध्ये आवरेल आणि लोकांना त्यांचा वेळ वाचेल, त्यांचा पैसा वाचेल आणि आपला दर्जा चांगला. आणि मी त्या ज्या आपल्या फील्ड वर्कमध्ये सुद्धा सगळ्या आपल्या इंजिनियर्सना, डेप्युटी इंजिनियर सांगितले की तुमच्या तिथं जास्तीत जास्त भेटी झाल्या पाहिजेत, ते चांगल्या पद्धतीचं काम झालं पाहिजे, दर्जाच्या बाबतीत कसलंही कॉम्प्रोमाइज चालणार नाही. त्यामुळे मला वाटतं की हे टेबल्स कमी करणं हे पहिल्या महिन्यात मी केलेलं काम आहे त्याच्यातलं. पण आता तुम्ही म्हटला ना की 10 वर्ष तो रस्ता, पण त्याची गॅरंटी आपण घेऊ शकतो का? कारण असं नेहमीच बघण्यात आलेलं आहे की रस्ता झाल्यानंतर तो 1 महिन्यात 2 महिन्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून तो उकलला जातो, म्हणजे खोदला जातोच तो.
मग तो खोदला जातो. आता आपण बघायला गेलो तर बऱ्याच गावांमध्ये गेलो तर आपले नळ पाणी योजना चालू बरोबर आहे. असल्यामुळे सगळीकडे रस्त्याची खोदाखोद झालेली आहे. पण समजा एखाद्या आपला जिल्हा परिषदचा रस्ता आहे, तो जर कुणी खाजगी कामासाठी म्हणजे आता कोण आपल्या गॅसची पाईपलाईन असेल किंवा आता MJPJY कडून त्यांचं काम चालू आहे, तर त्यांच्याकडून आपण त्या रस्ता जो खराब होणार त्याच्यासाठी एक पैशाची रक्कम घेतो, की तुम्ही तो रस्ता खराब करताय, आमच्या एवढ्या एवढ्या किमतीचा तुम्ही रस्ता खराब करताय, तर त्याची भरपाई तुम्ही इकडे द्यायची. त्या पद्धतीने आपण तो घेतो आणि त्यावेळी त्यांचं काम होतं त्यावेळी परत आपण त्या रस्त्यावरती काम लावतो. तर ते पैसे लावून तो रस्ता करून घेतो. मग म्हणजे अशी एक पद्धत आहे. ग्रामीण भागातील म्हणजेच रस्ते किंवा मूलभूत सुविधा म्हणा, यांचा दर्जा सुधारण्यासाठी तुमचे काही प्रयत्न आहेत का? म्हणजे काय विशेष धोरण तुम्ही यावर राबवणार आहात का? आता विशेष धोरण मी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने की सगळ्या आपल्याला वाड्या वस्त्यांपर्यंत रस्ते घेऊन जायचे. म्हणजे अगदी आमच्या ज्या वाड्या वस्त्या आहेत ज्या वन विभागामध्ये येतात, जिथं आम्ही वन विभागाचे कायदे खूप कडक आहेत, आम्ही तिथपर्यंत ते रस्ते घेऊन जाऊ शकत नाही. तर अशा पद्धतीनं आम्ही वन विभागाबरोबर बसून एक चर्चा केली की बाबा तुम्ही आम्हाला तुम्ही डांबर टाकू देत नसला तर एक मुर्मीकरण करून एक चांगल्या पद्धतीचा रस्ता त्यांना एक थोडी गाडी घेऊन जाता येईल इतक्या पद्धतीचा तरी द्यावा. आणि बाकीच्या ठिकाणी मी तुम्हाला आताच म्हटलं की जास्तीत जास्त सुपरवायझिंग मी वाढवायला सांगितले. त्यावेळी सुपरवायझिंग वाढेल त्यावेळी आपोआपच त्या दर्जावरती काम होईल. जर तिथं अधिकारी गेलाच नाही, तिथं आम्ही टेंडर दिलंय, काम चालू झालंय आणि आमचा माणूसच नाही गेला, तर कामाचा दर्जा आपण सुधारू शकत नाही. बरोबर. आणि त्यामुळे त्यावर काम चालू आहे. आता या बांधकाम विभागातील कामांमध्ये पारदर्शकता आणि वेळेवर पूर्तता करण्यासाठी तुम्ही प्रशासकीय स्तरावर काय नवे प्रयोग केलेत का आतापर्यंत? अगदी आता आपण दर्जा सुधारणं त्या परत त्यात मनुष्यबळ आलं मॅडम. कारण कसं झालं आपल्याकडे 12 तालुके आहेत आणि आपल्याकडं आपल्या डेप्युटी इंजिनियरची पदं 6च भरलेली आहेत, म्हणजे तेच तेवढेच आहे. तर आता आम्ही काय केलंय की आम्ही वरती असा प्रस्ताव पाठवला की 12च्या 12 आपल्या तालुक्यांना ते डेप्युटी इंजिनियर असणं फार गरजेचं आहे. तरच तो तालुक्यावरती पूर्ण लक्ष देऊ शकेल, तो चांगल्या पद्धतीने काम करू शकेल. एकाकडे आपण 2-3 तालुके दिला तर आपला हा जो कोल्हापूर जिल्हा आहे तो विखुरलेला आहे. म्हणजे असा कंजेस्टेड एवढ्यातच एवढे बसतात असं नाहीये. आमच्या इकडचं भुदरगड, आजरा आणि राधानगरी याचा चार्ज जर आपण एकालाच द्यायला गेलो तर ते कामाची क्वालिटी राहणार नाही, तो अधिकारी तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. तर हे काम आम्ही केलंय की 12च्या 12 आपल्याला डेप्युटी इंजिनियर मिळावे, याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे आणि नक्कीच ते काम लवकर होईल. आता तुम्ही एवढं सगळं बांधकाम विभाग पण सांभाळताय आणि आरोग्य विभाग पण सांभाळताय, म्हणजे शिवसेनेनं एकूणच तुमच्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवलेली आहे. मग पक्ष संघटन आणि प्रशासकीय जबाबदारी या दोघांचा समतोल तुम्ही कसा राखता? अगदी म्हणजे पक्षाने माझ्यावर खरंच खूप मोठी जबाबदारी टाकली. एक महिला असून सुद्धा आरोग्य आणि बांधकाम हे अतिशय जिल्हा परिषदेची अतिशय महत्वाची खाते आहेत आणि त्या खात्याची जबाबदारी त्यांनी विश्वासाने माझ्यावरती टाकलेली आहे. तर मग त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरणं आणि एक चांगल्या पद्धतीचं काम करणं आणि एक महिला किती सक्षमपणे काम करू शकते हेही मला महिला म्हणून दाखवून देणं फार गरजेचं आहे. त्यामुळे याच्यासाठी मला कसं आहे, माझ्या घरच्यांचा सपोर्ट असल्यामुळे आजपर्यंत मी ते बघत असल्यामुळे मला त्या सगळ्याचा अनुभव असल्यामुळे मी चांगल्या पद्धतीनं काम करतच आहे. आंबेडकर साहेबांनी माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकलेली आहे, तर त्यांना मी नाराज न करता एक आपला निर्णय योग्य आहे हे सुद्धा त्यांना वाटलं पाहिजे, अशा पद्धतीने काम चालू आहे. मग त्याच्यासाठी मी काय करते की शक्यतो सोमवार आणि शुक्रवार कंपल्सरी मी जिल्हा परिषदमध्ये पूर्ण वेळ घालवते. कारण तालुक्यात आपल्या पूर्ण जिल्ह्यातून लोक येत असतात, त्यांना भेटणं गरजेचं असते आणि उरलेला वेळ हा शक्यतो मी आपल्या जिल्ह्यात फिरणं किंवा फील्ड वर्क याच्यावरती भर देते की जेणेकरून की आपलं ते फील्ड वर्कही होईल, आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आपण भेटू, आपलं संघटनही त्यातून मजबूत होतं आणि प्रशासकीय कामासाठी पण आपण वेळ देऊ शकतो. अशा पद्धतीनं आता माझं शेड्यूल चालू आहे. एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना प्रशासनात किंवा राजकारणात काही वेगळ्या आव्हानांना सामोरं जावं लागतं का? वेगळ्या आव्हानांना असं काही मी म्हणू शकत नाही. मी परत त्याच मुद्द्यावर येईन की मी लहानपणापासून हे सगळं बघितलेलं असल्यामुळे त्यातले चांगले अनुभव मला असल्यामुळे आव्हान असं काय म्हणू शकत नाही. परिस्थिती बदलली आहे. समाजाचा महिलेकडे बघण्याचा, पुरुषाकडे बघण्याचा हा जो एक वेगळा दृष्टिकोन होता तो फार बदललेला आहे. कारण आज आता बघितलं तर इथं आपण बघितलं तर आम्ही 5 महिला आता पदावरती आहोत. म्हणजे आम्ही 4 सभापती आहोत, आपल्या अध्यक्ष आहेत आणि आपल्या सीओ मॅडम सुद्धा महिला आहेत. म्हणजे एक महिला चांगल्या पद्धतीनं काम करू शकते आणि आता समाजाचा दृष्टिकोन बदलल्यामुळे आव्हानं असं स्त्री म्हणून काय वेगळी येतात असं मला वाटत नाही. आता तुम्ही इथं बसून माझे मुलाखत घेणाऱ्या सुद्धा तुम्ही स्त्रीच आहात, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की फार बदललेला आहे समाज. आता तुम्ही बांधकाम विभाग आणि आरोग्य विभाग हे दोन्ही सांभाळता, पण हे दोन्ही पण अत्यंत महत्वाचे विभाग आहेत, म्हणजे थेट जनतेशी जोडलेले हे दोन्ही विभाग आहेत. मग या दोघांमध्ये काम करत असताना तुम्ही वेळेचं आणि ह्याचं नियोजन कशा पद्धतीनं करता?
नाही, वेळेचं नियोजन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनंच मला प्रशासनाला वेळ द्यावा लागतो, मला अधिकाऱ्यांशी बोलावं लागतं, मला माझ्या कार्यकर्त्यांशी बोलावं लागतं, कारण कार्यकर्ते होते आणि त्यांनी मतदान केले म्हणून मी इथपर्यंत आलेली आहे. मला आपल्या पक्षाचं संघटन वाढवणं फार गरजेचं आहे, कारण पक्षानं जबाबदारी टाकली म्हणून आज मी या पदावरती बसलेलो आहे. तर या सगळ्याचा ज्यावेळी आपली काम करायची इच्छा असेल त्यावेळी आपोआपच आपल्याकडून सगळ्या गोष्टी घडत जात असतात. त्यामुळे इच्छा ही ह्यात सगळ्यात मोठी आहे. आता कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भविष्यात आणि आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत कोणते नवे संकल्प करण्याचं तुम्ही मानस केलेलं आहे? आपल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत, कारण मी ज्या भागातून आलो तो एक दुर्गम भाग आपण म्हणू शकतो, वाड्या वस्त्यांचा भाग आहे. ते तुम्हाला मॅडम पटणार नाही तर माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मला एकूण 56 गावं आणि वाड्या वस्त्या असं मिळून मला एक 73 गावं आणि वाड्या वस्त्या असे येतात. म्हणजे किती विखुरलेला हा सगळा भाग आहे. तर त्या प्रत्येक लोकांपर्यंत, वाड्या वस्त्यांपर्यंत एक सक्षम गुणवत्तापूर्ण अशी आरोग्य सेवा घेऊन जाणं गरजेचं आहे. आता आपण एक ठरवलेलं आहे की क्षयमुक्त भारत ही एक आपली आता भारत सरकारने एक काढलेली आहे. तर क्षयमुक्त भारत करण्यासाठी आता प्रत्येक गावामध्ये आपण कॅम्प लावत आहोत, लोकांचे एक्सरे काढून घेत आहोत, की जेणेकरून ज्या रुग्णाला आपल्याला वाटतंय की आता याला बाबा काहीतरी टीबीचा आपल्याला हे दिसतोय, तर लगेच त्याच्यावर उपाययोजना पुढच्या सगळ्या करून तो कंट्रोल, म्हणजे कारण टीबी हा कंट्रोल होणारा रोग आहे, तो बरा होणारा रोग आहे जर त्याच्यावरती योग्य उपचार झाले तर. आणि त्यांना सकस आहार देणं ही सुद्धा आपली आता एक योजनेमध्ये. कुष्ठरोग अजून लोकांना माहिती नाही की आपल्याला वाटतं की कुष्ठरोग गेलेला आहे, पण कुष्ठरोग अजूनही आहे. मग त्याच्यासाठी आशांना आम्ही सांगितले की तुमचं स्क्रीनिंग चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे. महिला स्वतःहून पुढे येऊन सांगत नाही की माझ्या अंगावर इथं चट्टा आहे किंवा काय, त्यावेळी त्या आशांशी, कारण आशाही त्यांच्या गल्लीतली गावातली असते, तिच्यावर चांगल्या पद्धतीनं बोलू शकतात. त्यामुळे आपल्याला कुष्ठरोगमध्ये काम आपलं चांगलं चालू आहे, क्षयरोगमध्ये आपलं काम चांगलं चालू आहे, कॅन्सरसाठी आपली स्क्रीनिंग चालू झालेली आहे की माउथ आपण हे घेतो आहोत आणि त्याच्यातून ते स्क्रीनिंग चांगलं चालू आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जास्तीत जास्त आरोग्याचे, कारण एक निरोगी जो समाज असतो तोच देश घडवत असतो, ही एक संकल्पना घेऊनच आम्ही पुढे जातो. आणि आम्हाला अजून आरोग्यमंत्री आपले आंबेडकर साहेब असल्यामुळे त्यांच्या डोक्यात बऱ्याच काही कल्पना असतात. आपलं माझं गाव आरोग्य संपन्न गाव ही जी आंबेडकर साहेबांनी एक नवीन संकल्पना आणली. म्हणजे यात आम्ही आरोग्यात काम करत असतो, म्हणजे एकटाच आरोग्य विभाग काम करत असतो. म्हणजे आपण ज्यावेळी बघितलं की पूर्वी आपण हागणदारी मुक्त गाव आलं किंवा निर्मल ग्राम आलं, त्यावेळी सगळे लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले होते. त्यामुळे त्या सगळ्या संकल्पना यशस्वी झाल्या. म्हणजे आपल्या प्रत्येक व्यक्तीचं त्यामध्ये असणारा सहभाग हा फार गरजेचा आहे. मग आरोग्य संपन्न हे आपलं माझं गाव आरोग्य संपन्न गावमुळे काय होणार आहे की त्या गावाला बक्षीस मिळणार आहे, तालुक्याला बक्षीस मिळणार आहे, जिल्ह्याला बक्षीस मिळणार आहे. बक्षीस मोठ्या पद्धतीचं आहे, 5 कोटी 3 कोटी 2 कोटी हे कोटीतले आकडे आहेत. त्यामुळं त्या याच्यातून लोक त्यामध्ये सहभागी होतील, सगळ्यांमध्ये आरोग्याचा अवेअरनेस तयार होईल आणि माणसाला बरं करणं याच्यापेक्षा माणूस आजारीच पडू नये याच्यावरती भर देऊन आता काम चालू झालेलं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की अतिशय सुंदर असा निरोगी समाज आपल्याला लवकरच या संकल्पनेमुळे मिळेल असं मला वाटतं. आणि ही संकल्पना आंबेडकर साहेबांची चांगल्या पद्धतीने आम्ही राबवतोय. आणि एक माझी इच्छा आहे की ते बक्षीस आंबेडकर साहेबांच्या कोल्हापूर जिल्ह्यानंच घ्यावं, त्यासाठी आम्ही प्रयत्नवत आहोत पूर्णपणे. आता तुमच्या या यशस्वी प्रवासातून प्रेरणा घेणाऱ्या, म्हणजे राजकारणात आणि समाजकारणात येऊ इच्छिणाऱ्या तरुण महिलांसाठी तुम्ही काय सांगाल? अगदी मला वाटतं की महिलांनी ह्या सगळ्यात यावं. महिला जितकी चांगल्या पद्धतीने घर सांभाळू शकते तितकीच ती चांगल्या पद्धतीने प्रत्येक क्षेत्रात ती काम करू शकते, कारण तिच्यात एक वेगळी अशी चुणूक असते. तिला कामकाज करण्याची, सगळ्या गोष्टी कशा हाताळाव्या किंवा काटकसर कशी करावी, सगळ्याचं नियोजन महिला इतकं चांगलं कोण करू शकते असं मला वाटत नाही. त्यामुळं ते चांगलं नियोजन ती करू शकते. समाज बदललेला आहे, बाई मी कशी जाऊ म्हणण्यापेक्षा सपोर्ट करणारी लोक आता वाढलेली आहेत. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी पुढे या. आपण चांगल्या पद्धतीने, मला वाटतं की महिलांनी आपण सगळ्यांनी मिळून एक संघटन चांगलं काम करूया. आणि महिला सक्षमीकरणासाठी ज्यावेळी महिला पुढे येतील त्यावेळी चांगल्या पद्धतीनं काम होईल. त्यामुळे मी महिलांना अगदी आवर्जून सांगेन की तुम्ही सगळ्यांनी पुढे या, आपण सगळ्यांनी मिळून हा समाज सक्षम बनवूया. खूप छान, म्हणजे तुमचे विचार महिलांसाठी खूपच चांगले आहेत आणि नक्कीच तुमचा हा म्हणजे ही मुलाखत बघितल्यानंतर महिलांमध्ये एक एनर्जी येईल आणि एक विश्वास त्यांच्यामध्ये संपादन होईल हे म्हणायला काय हरकत नाही. तर आज आपल्या बरोबर होत्या बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती सारिका नांदेकर मॅडम, आणि त्यांनी
आतापर्यंतचा प्रवास खूप छान पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे आणि समाजापर्यंत त्यांना कोणकोणत्या गोष्टी न्यायच्या आहेत, आरोग्य विभाग असो किंवा बांधकाम विभाग असो, त्यांना त्यामध्ये कोणकोणत्या योजना राबवायच्या आहेत, कोणकोणत्या नव्या संकल्पना राबवायच्या आहेत, हेही त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तसंच महिलांबद्दलही त्यांनी खूप छान आपलं मत मांडलेलं आहे की महिलांनी नक्कीच पुढे येऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे. तर मॅडम, आज तुम्ही आपलं मत आमच्यापर्यंत पोहोचवलात आणि या बांधकाम आणि आरोग्यामध्ये तुमची खूप साऱ्या पद्धतीनं म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं कामकाज व्हावं यासाठी माझा महाराष्ट्र करून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप खूप आभारी आहे. तुम्ही पण माझा हे छान तुमचा वेळ देऊन माझी मुलाखत घेण्यासाठी तुम्ही आलात आणि एक मला वाटलं की तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचताय म्हणजे नक्कीच माझ्याकडून काहीतरी चांगलं चालू आहे. कारण माझा महाराष्ट्र माझ्याकडे येतो आणि माझे भावना किंवा माझं मत ऐकून घेतो, हे माझ्यासाठी फार मोठे. त्याबद्दल खरंच तुमच्या सगळ्यांचे मी आभार. थँक्यू. धन्यवाद.